राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल हा विठ्ठल रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा हित भावे तरी गंबधुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची हे चित्त शुद्ध सेवा देवाची चित्त शुद्ध सेवा देवाची हे चित्त शुद्ध सेवा देवाची आवडी विठ्ठल गाई जे एकांती आवडी विठ्ठल गाई जे एकांती विजय गाई आला
आलभ्यते येती लाभ घरा आलभ्यात येती लाभ घरा आलभ्यते येती लाभ घरा आलभ्यते येती लाभ घरा विठ्ठल गाई जय कांती आवडी विठ्ठल गाई जय कांती आवडी विठ्ठल गाई जय कांती आवडे विठ्ठल गाई कांते आणि कांतरीन द्यावी वसती अनिक अंतरी न द्यावी वसती करावी हे शांती वासनेची करावी हे शांती वासनेची करावी हे शांती वासनेची करावी हे शांती वासनेची आवडी विठ्ठल गाई जय कांती आवडी विठ्ठल गाई जय कांती आवडी विठ्ठल गाई जय कांते आवडी विठ्ठल गाई जय कांते आलभ्यते येती लाभ घरा आलभ्यते येती लाभ घरा आलभ्यते येती लाभ घरा आलभ्यते येती लाभ घरा आवडी विठ्ठल गाई जय कांती आवडी विठ्ठल गाई जय कांती आवडी विठ्ठल गाई जय कांते आवडी विठ्ठल गाई जय कांते तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा तुका म्हणे बाण हाची निर्वाणेचा वाऊगी हे वाचा वेचून ये वाऊगे दान वेदनाये वाऊगी हे वाचा वेचून ये वाऊगे वाचावे सुनाये आवडी विठ्ठल गाई जय कांती 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 आलभ्यते येती लाभ घरा आलभ्यते येती लाभ घरा आवडी विठ्ठल गाई जय कांती 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 धोबार खुमाई जय जय कुमार कुमार जय जय विठ्ठल जय जय कुमार कुमार जय जय कुमार कुमार जय जय कुमार कुमार हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा हित भाव तारे दंबदुरी ठेवा हित भाव तारे दंबदुरी ठेवा हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा हित भाव तारे दंबदुरी ठेवा हित भाव तारे दंबदुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची हे चित्त शुद्ध सेवा देवाची आवडी विठ्ठल गाई जय कांती आवडी विठ्ठल गाई जय
एकांती आवडी विठ्ठल गाईचे एकांती विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय ठोबार कुमार ठोबार कुमार जय जय ठोबार कुमार ठोबार कुमार जय जय ठोबार कुमार ठोबार कुमार ठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय ठोबार कुमार 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 विठोबार जय जय ठोबार कुमार कुमार विठोबार जय जय ठोबार कुमार कुमार जय जय ठोबार कुमार जय 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 ठोबार कुमार जय ठोबार कुमार जय जय ठोबार कुमार जय ठोबार कुमार जय जय ठोबार कुमार जय ठोबार कुमार जय जय ठोबार गोळा पुंडली गवळणारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची हे आवडी विठ्ठल गाईजे एकांती अलाभ्यते येते लाभ घरा आणि कांतरी न द्यावी वसती करावी हे शांती वासनेची आवडी विठ्ठल गाईजे एकांती अलाभ्यते येते लाभ घरा तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा वावुगी हे वाचा वेचू नये आवडी विठ्ठल गाईजे कांती अलाभ्यते तिला भघरा विठोबा रखुमाई जय जय ठोबार कुमार जय 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 ठोबार कुमार जय जय ठोबार कुमार जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका संप्रदायपूर्वक पांडुरंगाला प्रणाम करून ज्यांच्या प्रेरणेतून हा भागवत नाम सप्ताह सुरुवात झाला ब्रह्मीभूत बापू महाराज तळाशीकर आणि त्यांच्या हाकेला ओ देऊन आज तागायत हे पारायण चालू आहे ते दादांच्या आशीर्वादानं सगळा किल्लेदार परिवार यामध्ये सहभागी आहे परिसरातील वारकरी ज्ञानानं वयानं थोर असणारी मंडळी सेवाधारी मंडळी आपणा सर्वांना प्रणाम करून आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करायचा आहे जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून ज्याला कुणाला आपलं हित व्हावं असं वाटत असेल तर दंभदुरी ठेवा चित्त शुद्ध होऊन अजून देवाची सेवा पुढं नाही चित्त शुद्ध होणं हीच देवाची सेवा आहे आवडी विठ्ठल गाईजे एकांती 4 शब्द आहेत आवड पाहिजे
कुणाविषयी? त्या भगवान परमात्म्याविषयी. गायी जे म्हटलं सेवा आहे, लोकांत नाही सांगितला, एकांतामध्ये. असं घडलं तर फल काय मिळतं? अलाभ्य असणारा लाभ आपल्याला प्राप्त होतो. अनिकांतरी अंतःकरणामध्ये दोष नांदतात. त्याच्याविषयी ज्ञानेश्वरीमध्ये भरपूर वर्णन केलेलं आहे. एक अध्याय खर्ची घातलेला आहे. त्यांना थारा देऊ नका म्हटलं. करावी हे शांती वासनेची. 2 वासना आहेत, एक सद्वासना, एक दुर्वासना. वासना राहूच नाही, कारण पुनरपि जननम पुनरपि मरणम कुणामुळे आहे? वासनेमुळे. जन्म घेणे लागे वासनेच्या संग. अंतिम समयी जशी वासना नटल त्याप्रमाणे पुढचा जन्म आहे. तळाशीकर महाराज एक वाक्य सांगायचे, माझ्या कोंबड्यांचं कसं होईल? कोंबड्यांच्या जन्माला फरक आहे त्यामध्ये. म्हणून समूळ वासना नुरवावी म्हटलं त्यांनी. करावी ही शांती वासनेची. निर्वाणीचं बोलणं आहे महाराजांचं. निर्वाणीचं मनुष्य कधी बोलतो, कधी ऐकत नाही. त्यावेळी तुकोबाराय शेवटी सांगतात, बाण हाच निर्वाणीचा, वावग बोलल्यापेक्षा रामकृष्ण हरी बोला, इशारा दिला आहे. एकंदर त्या अभंगाचा थोडक्यात भाव आहे. मला वाटतं दादांनी त्या काळामध्ये वक्त्यानं एक शिस्त लावली. शिस्त कशी असते? वेळेचं बंधन. आमच्याकडे वेळेचं बंधन नाही. अनेक गावामधून आम्ही बघितलं, कुठं कुठं 10:30 चालू होतं, 11ला बंद. येतच नाहीत लोक. आम्ही वेळ गेलो तर लोक येत नाहीत, लोक वेळ आले तर बुवा वेळ येत नाही. एका गावामध्ये बघितलं मी, म्हटलं 10 वाजले 10:30 वाजले. ते संयोजक म्हटले, अहो माणसं तरी याय पाहिजेत का नको? चालू कसं करायचं? कसं तरी काटावर चालू केलं, माणसं पाठ आलीत. मी त्यांना म्हटलं वाजले किती बघा, तुम्ही चालू कुठं केलं, कशाला यावं आम्ही म्हणले त्यांनी. म्हणजे इथली बसली माणसं येणार म्हणून तिथली थांबली, चालू झालं नाही म्हणून. असं नाही. ते दादांचं एक नियोजन असायचं, वेळेची मर्यादा. त्याप्रमाणे ठरलेल्या वेळेमध्ये आपण सेवा पूर्ण करायची. आपण सरासरी बघितलं तर वारकरी संप्रदाय हा वेदाच्या आधारावर चालणारा एक संप्रदाय आहे. श्री गुरु साखरे महाराजांचं एक मासिक प्रकाशन होतं, स्वस्तिश्री. त्यामध्ये महाराज सांगायचे रामबागेमध्ये की त्यात आम्ही जे लिखाण करतो आहोत ते वेदानुमोदित संत पुरस्कृत, म्हणजे त्याला वेदाची मान्यता असणार आणि ते संतांनी पुरस्कृत केलं असणार. म्हणून असा एकमेव संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय. म्हणून वेदाचे आज आपण बघितले तर 2 प्रस्थानत्रय आहेत. एक संस्कृत आहे, एक मराठी आहे. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता संस्कृत प्रस्थानत्रय. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत ही मराठी प्रस्थानत्रय आहे. आणि या दोन्ही प्रस्थानत्रयीमधूनच वक्त्याचं चिंतन असावं असा एक कीर्तन परंपरेचा नियम आहे. पण इथून पुढे या कलियुगामध्ये हे चालल आणि असं सांगणाऱ्या बुवाला लोक सांगतील हे ध्यानातून काढा. रोजचा अनुभव आहे आपल्याला. या गंमत आहे चिंतनामध्ये. ब्रह्मसूत्रे, उपनिषदे सगळं चिंतन एकच आहे. आम्ही तिकडं भाऊसाहेब गुरूंच्या भागात जर गेलो तर त्या हानिमनाळाला एक कीर्तनकार होऊन गेले, ज्याने परभणीकर गुरूंच्याकडं श्रवण केलं चातुर्मासामध्ये. तुकाराम चव्हाण म्हणून, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर पहिल्या ओळीवरती ते 4 ब्रह्मसूत्री सांगायचेत ज्ञानेश्वरीच्या. जे ब्रह्मसूत्री ज्ञानेश्वरी एकच आहे ना, संस्कृत प्राकृत. म्हणून फार पूर्वीच्या काळामध्ये 450 वर्षापूर्वी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना काय वाटलं कुणास ठाऊक, कलियुगामध्ये पुढं या संप्रदायाची एक रीत बदलत जाईल म्हणून त्यांनी वक्त्यांना आवाहन रूपानं एक आचारसंहिता घालून दिली. काय बोलावं? भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी हृदय मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा या संतांच्या घरची. त्याला एक मर्यादा आहे. म्हणून वक्त्यानं कधी मर्यादा उल्लंघन करू नये असा एक सिद्धांत आहे.
तात्पर्य जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून पहिला शब्द आहे हित म्हणून. आता हिताच्या विरुद्धार्थी शब्द आहे अनहित. कुणाला कळतं हित अनहित? या ठिकाणी भागवताचं पारायण आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी 11व्या स्कंदावर जे भाष्य केलेलं आहे त्याला एकनाथी भागवत असं म्हणतात. एकूण मद भागवताचे 12 स्कंद आहेत. त्यापैकी 11वा स्कंद 31 अध्याय आहेत आणि 18,000 ओव्या आहेत. गाथा 4,500 अभंग, ज्ञानेश्वरी 9,000, भागवत 18,000 आणि नाथांचा एक ग्रंथ आहे भावार्थ रामायण 36,000. असं डबल वाङ्मय आहे. त्यामध्ये भागवत हा महाराजांनी एकनाथ महाराजांनी तुम्हा आम्हाला लिखाण करून ठेवला. शुकाचार्याने परीक्षितीला सांगितलं आणि भगवान कृष्णाने उद्धवाला सांगितलं. सांगायचा प्रसंग का आला त्याचं जर आपण पहिल्या अध्यायापासून चिंतन थोडक्यात बघितलं तर भगवंताचे 56 कोटी यादव, जिथं भगवान परमात्मा राहतो आहे तिथं भूत भविष्य वर्तमान जाणणारे ऋषीमुनी साधुमुनी ज्ञानी मंडळी राहतात. आणि देव आपला असल्यामुळं देवाच्या पुढच्या पिढीनं मदनमुक्त होऊन साधूंची ऋषींची निंदा केली. वास्तविक निंदा करू नये कुणाची. तळाशेकर महाराज एक वाक्य सांगायचे, सगळ्यात मोठा जर दोष कोणता असेल तर निंदा आहे. त्यांनी निंदा केली. ते केल्यानंतर ते ऋषींनी शाप दिला आणि त्यात ते 56 कोटी यादवांचा नाश झाला. पण गंमत अशी आहे, ज्यावेळी शाप लागू होतो किंवा आशीर्वाद लागू होतो त्यावेळी क्रिया चालू होते. भगवान परमात्म्याने वसुदेवाला आशीर्वाद दिला. तो म्हणला माझ्या पोटी देवा तू जन्माला ये. मग तो काही एकट्याच्या पोटी येईल. मग विवाह ठरला, त्याचा प्रक्रिया चालू झाली. तसं शाप लागू झाल्याबरोबर द्वारकेवरती संकट येताना काय काय होतं बघा. हे सुद्धा ऐकण्यासारखं आहे. तुम्ही आम्ही शेतकरी आहोत. रात्री 12 वाजता जर जनावर गोठ्यात ओरडू लागलं तर अपशकुन. रात्री 12 वाजता कुत्री वर तोंड करून रडू लागली तर अपशकुन. दोन्ही मांजरामध्ये जर झगडा लागला अपशकुन. असं द्वारकेत होऊ लागलं की हो. रक्ताचा पाऊस पडणं, कुठंही ढग नाहीत, विजा कडकडणं. आता हे सगळे भगवंताला शरण गेले. ते भगवंताला काय माहिती नाही काय. आमचे गुरुजी सांगायचे, कुणाला न दिसता मी चोरी केली. अरे असं कसं होईल? पंचमहाभूत आहेत, चंद्रसूर्य आहे आणि तो भगवान परमात्मा मागे पुढे उभा आहे नव्हे, मग तो साक्षीला आहे ना. बाकीचे काय करायचं साक्षीला. तसं देव हा सर्वज्ञ असून सर्व शक्तिमान आहे. तुमच्या आमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये किंवा जीवनामध्ये काय चाललं आहे जाणणारा भगवान परमात्मा आहे. त्याला काय माहिती नाही काय? हे सगळे म्हटले असं द्वारकेमध्ये कधी घडलंच नाही. मग आता काय करायचं? इथं राहायचं नाही, प्रभासाला जायचं. मग आता ते प्रभासाला चालले म्हणजे देवाला तर ठेवला. यांनी सगळे लोक चालले आपलं आपलं बिराड घेऊन आणि त्यातून देवसुद्धा आपलं धोतर धरून जात होते. आणि मग त्यांच्या आडवा आला असा हात करून, देवा तुझं माझं जेवण एक, तुझं माझं बसणं एक, तुझं माझं उठणं एक. नाही असं एक भागवतामध्ये पद आलं, देवा तुम्ही रुक्मिणी माता एकांतामध्ये असताना मी जर आलो तर तुम्ही रुक्मिणीला लाथ मारून घालवली आणि मला पोटाशी धरलं. असं उद्धव देवाचं वर्णन करतो आहे. माझं काय ते सांगा आणि मग तुम्ही प्रभासाला जाणं. त्या उद्धवाला जो बोध केला त्याचं नाव आहे भागवत. आणि त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून देऊन त्याला बद्रिकाश्रमाला पाठवला. आणि जे प्रभासाला ते मुसळ झालं होतं, त्याचा लव्हाळा उगवला होता. हे मद्य पिले यादव सगळे आणि एकमेकाला मारून त्यांचा नाश झाला. 31व्या अध्यायामध्ये भगवान कृष्णाने सुद्धा आपला अवतार कार्य संपवलेला आहे. त्या मुसळाचा एक तुकडा तो म्हणजे बारीक होत नव्हता, तो पाण्यात फेकला होता. तो एका माशानं गिळला तुकडा, मासा एका कोळ्यानं पकडला, त्या कोळ्यानं त्याचा बाण केला. भगवान परमात्मा एका झाडाखाली बसले होते असा वर पाय घेऊन. आणि त्या भिल्लाला वाटलं हा कोणतरी म्हणजे पक्षीचा आहे म्हणून ते बाण मारला. जवळ आला, तो लोळू लागला. तर देवानं सगळं सांगितलं तुझा काही दोष नाही आणि ते मुसळाचं हे कार्य आहे. माझ्याच भक्तानं आमच्या कुळीला शाप दिल्यामुळे मीही माझा अवतार कार्य संपवतो आहे. असं एकंदर त्या भागवताचं पहिल्यापासून चिंतन. मग पुढं
तुमचं त्यामध्ये वर्ण आश्रम व्यवस्था आली, यदु अवधूत कथन आलं, अजून तुमचा नारद वसुदेव संवाद आहे, जनकाचे 9 प्रश्न आहेत, अजून तुमचं 24 गुरु आहेत. असा एकंदरीत या घरामध्ये मला वाटतं बापू 70 वर्षाच्या पाठीमागं हा भागवताचा एक इतिहास आहे या घरामध्ये. कारण दादा मला सांगायचे की इथं या झाडाच्या पारावर महाराज बसले होते, भिकाजी तर आपण भागवत चालू करूया, मग वेळ कशाला लावता, चालू करा म्हणलीत त्यांनी. आणि दुसरी एक गोष्ट अशी घडली की महाराज इथं काय मुक्कामला, आणि सगळेच महाराज, आता हे सोयी झाल्यामुळे महाराज कोण राहीनात. मी एकदा उपलानी महाराज आमच्या घरी होते आणि ते म्हणले विठोबा आमच्या वडिलांना म्हटले मला एवढं नेऊन सोड. कुठं सोड? किल्लेदारांच्या घरात. आम्हाला त्यावेळी किल्लेदार घरांची काही माहिती नव्हतं. मग ती सायकली बसवली त्यांना आणि इथं आणून सोडून मग गेला. म्हणजे इथं सगळी मुक्कामला. आता सगळं म्हणजे सुविधा झाल्या, बोवालाही वेळ नाही राहायला, पण इथं यायची. एकदा असा प्रसंग घडला, भिकाजी मी तुमच्या घरला कायम येतो आहे, तू तर वारकरी नाहीस. हे बघ मी तर तळाशीला चाललो आहे, मी तळाशीतनं येईपर्यंत काय ते निर्णय घे माळ घालायचा, नाहीतर मी काय येणार नाही. मग महाराज तळाशीला कशाला आणि आधी घालूनच जावा तळाशीला म्हणले. आणि ते दादांनी त्यावेळी वारकरी झाले. असं या अखंड चालू आहे परंपरा. म्हणून त्या भागवताचं चिंतन जर आपण बघितलं तर भागवतामध्ये भगवान कृष्णाने उद्धवाला उपदेश करताना असं एक चिंतन सांगितलं आहे. उद्धवा, मी मूळचा निर्गुण निराकार ब्रह्म, स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित असणारं ब्रह्म, दृष्टीगोचर, इंद्रियगोचर होत नाही, म्हणजे वृत्तीवाणीचा विषय होत नाही, असं असणारं असंग, निर्विकार, व्यापक, विभो ब्रह्म. आणि त्याला माया ही उपाधी, ईश्वर. त्याच ब्रह्माला करुणा ही उपाधी, संत. आणि त्याच ब्रह्माला अविद्या ही उपाधी, जीव. अविद्या विशिष्ट चैतन्य जीव म्हटलो, दया विशिष्ट चैतन्य संत म्हटले, आणि माया विशिष्ट चैतन्य त्याला ईश्वर म्हटलो. ज्या क्षणी ते ब्रह्म सगुण साकार झालं तिथून पुढं चिंतन आहे. एक गवळण आहे बघा, एकलेनं कंठीची म्हणून या येणे केली निर्माण 14 ही भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो, ऐसाला घविया माया सूत्रधारी. तो माया सूत्रधारी आहे. ज्यावेळी तो सगुण साकार झाला त्यावेळी त्याला एकट्याला कर्मना म्हणून सगळं निर्माण केलं. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थाने, महर्षी कविता स्वर्गाते धरिले, सत्ता मात्र आपुलिया, जेने हे विश्व निर्मिले, जेने हे विश्व निर्मिले, जेने हे आपुलिया, सत्ता मात्र आपुलिया, जेने हे विश्व निर्मिले, जेने हे विश्व निर्मिले, त्याच्याकडं मालकी आहे, त्यानं निर्माण केलं आहे. आपल्याला वाटतं आम्ही निर्माण केलं, कधी कधीतरी असं होतं ना. सगळ्याचा मालक मी आहे, भजनाचा मालक मी आहे, या गावाचा मालक होय तो मालक आहे महाराज. मालक तो आहे ना, याचं वर्णन राजविद्या राजगुह्ययोगामध्ये केलं आहे बघा. गतिर्भर्ता प्रभो साक्षी, निवासम शरणम सुरतम, प्रभवं प्रलयम स्थानम निधानम बीज अव्ययम, तो विश्वश्रेचा भरता येतम्यासे पंडोसुता, मी गोसाव्यासे समजता त्रैलोक्याचा. गोसावी म्हणजे राजा. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले जगाते चाळिता, आकाश सर्वत्र वसावे, वायुनी नाव भरी उगे नसावे,
पावके 10वे वर्षावे जळे आग्नदाहकपणा सिद्ध करावा. पावसानं लागावं कुणाची आज्ञा? लय लागतोय का कमी लागायला लागलाय? तर निसर्ग कोलमडलं म्हणतात. अरे तुम्ही कोलमडलं सा, निसर्ग आहे तसा आहे. देवाला दया येईल असं वागनात महाराज. कशी कशी वागत्यात, कीर्तनकार नाचत्यात, रडू नको बाळा. वाट लावली संप्रदायाची. ते सर माळी सर ते रेकॉर्ड करतात म्हणून मी जास्त बोलत नाही, कारण जातं ना सगळीकडे दोष निर्माण होतात, लगेच पट्टाटा फोन येतात. तुम्ही एवढं कसं काय बोलता? समोर बस, बोल ना, समोर बस, बघू की मग काय संप्रदाय शिकवतो ते बघू. आणि तुम्हाला लोकांना एवढं लागलं तसंच. मनोरंजन टाईप कुठला बुवा आणला होता बघू, ज्ञानेश्वरच्या वयाच्यावर सांगतोय काय माणसं हसत नाहीत, काय नाहीत, नाचत नाहीत, पेंगा लागली ती माणसं. पेंगणारच ती पेंगणार. आमचे बोळाविकडे गुरुजी सांगायचे, गुरुजी तुमचं काही कीर्तन कळलं नाही, बसलास कसा खाली मान घालून, वरूनच गेलं मग डोक्यावरून. गुरुजींसारखी माणसं ऐकायला आहेत. आपण विषयांतर करायचं नाही. जेवढं आपल्याकडून संत सेवा घडलेली आहे, थोड्याफार अंशानं संप्रदायामध्ये आपण वावरतो आहोत. तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदी. ज्यांची सेवा तेवढं त्यांना ज्ञान, त्यांचा अधिकार प्राप्त होतो. आयुष्य घालून बसले ती एक महाराज चातुर्मासामध्ये. सेवा सामान्य आहे महाराज. उगा आपलं 2 तास गप्पा गोष्टी मारायला म्हणजे बुवा नाही, परमार्थिक नाही. फार तिथं सेवा हा दारवंटा म्हटले त्याने. तात्पर्य आपण बघितलं सरासरी तर हे त्यानं निर्माण केलं आहे. पाऊस लागणं, अग्निदाहकपणा सिद्ध, अजून तुमचं म्हणजे वेद बोलणं, सूर्य चालणं, वारा हलणं देवाची आज्ञा आहे. आणि मग त्या देवानं एकट्याला कर्मणा म्हणून हा महाराज आमचे म्हणायचे नाना तऱ्हेचा बाजार मांडलेला आहे. त्यामध्ये त्याची विभागणी झाली, सगळ्यांना माहिती आहे. अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज 4 खाणी आहेत. मिळून 84 लक्ष सांगितलं. विषय जास्त विस्तार करायचा नाही. त्यामध्ये जारज खाणीमध्ये मानवाचा जन्म आहे. पण शांतीबर्म एकनाथ महाराज असं वर्णन करतात भागवतामध्ये, मनुष्यदेह हा सगळ्याच्या शेवटी. एक मनुष्यदेह सोडून बाकी सगळं त्या देवाने निर्माण केलं. आणि निर्माण केलेल्या त्या सगळ्या जीवांच्याकडं बघितलं. देवाला जाणणारा कोण कोण आहे सांगा? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. त्यांना कळत नाही. पशुवादिकांना हे पाप आहे, पुण्य आहे, एक उपजताची मरती म्हटलं. पण भगवंतांनी नाथ महाराज असं वर्णन करतात, उद्धवा स्वांसे प्रकाशोनी ज्ञान शक्ती, पुरुष प्रकृती म्या निर्माण केली, मज कर्त्याची प्राप्ती व्हायला लागे निश्चिती. याचा सगळ्याचा मी करता आहे आणि माझी प्राप्ती होण्यासाठी माझी बुद्धी खर्च करून मी असा एक प्राण निर्माण केला, त्याचं नाव मनुष्य आहे. आता काय दिलं अधिक त्याला बघा. सगळ्यांना सगळं समान दिलं. 4 गोष्टी: आहार, निद्रा, भय, मैथून, सर्व योनिशी समसमा. सगळ्यांना समान आहे, कोणीही असा नाही. एक कुठेतरी प्रमाण आला आहे, सापडत नाही ज्ञानेश्वरीमध्ये. एक तिथर नावाचा पक्षी आहे, तो खडं खातो, पर खातो आहे. आहार आहे त्याला. निद्रा सगळ्यांनाच आहे. मी कुठेतरी असं निद्रा सगळ्यांना एम सांगितल्यावर त्याच्यावर बंड उठून बसलो. मग मासा कसा झोपतो ते पैठणला जा आणि एकनाथ महाराजने विचार जा म्हटलं. ते काय आमच्या बापाच्या पदरचं आम्ही घेऊन आलेलं नाही, त्या बोलण्याला पुरावा आहे. नाथ महाराज सांगतात सगळ्यांना निद्रा आहे, सगळ्यांना भय आहे, सगळे प्राणी प्रजा उत्पत्ती करतात. परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा उद्धवा. मानव देहात ज्ञान अधिक कोणतं असेल तर तुम्हा आम्हाला भगवंतानं बुद्धीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आमचे तळाशीकर महाराज एक वाक्य सांगायचे. एकादशी होती, एका घरामध्ये गेले. एक गोठ्यात बैल होता आणि एक वारकरी होता. हां, आज एकादशी आहे, उपवास धरा. ते का बैल धरील? अहो, त्याला नाही दिलं स्वातंत्र्य. पण वारकऱ्याला कळतं, मनुष्याला कळतं, बुद्धीचं स्वातंत्र्य आहे आपल्याला. सत्य असत्य, पाप पुण्य, धर्म अधर्म, चांगलं वाईट, खरं खोटं, न्याय अन्याय, विहित निषिद्ध, ग्राह्य त्याज्य, मृत्यूलोकात जाणण्याची जर कुणाला कला असेल तर फक्त मनुष्याला. आणि तो देह तुम्हा आम्हाला त्या भगवंतानं दिला म्हणा, मिळाला म्हणा. वासनेपोटी त्याला 2-4 प्रमाण आहेत बघा. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, अगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळावे, ते भोगावे यावे देहा एका. कर्म शिल्लक राहावं, भोगायसाठी यावं लागतं. का गटाळी न्याये पावला हा देह, न घडे ते उपाय घडवाले, असंही चिंतन आहे. आणि देह दिला देवे भजना गोबाटा. ते भजनात एवढं विसरायचं नाही. तो का म्हणे येते भजन प्रमाण, का ये थोरपण जाळावे ते भजन करण्यासाठी साधन म्हणून दिली इंद्रिय हात पाय कान. हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलायला वचन. जेणे तू जोडसी नारायण, जेणे जोडसी नारायण. नासे जीव पण भावरोग,
नासे जीवपण भवरोग दिली इंद्रिय हात पाय कान दिली इंद्रिय हात पाय कान दिले 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 इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान जीव पण भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान सगळ्या प्रमाणामधला पहिला शब्द सारखा चिंतनात घ्यायचा. दिली. दिली त्यालाच विसरला आहे. फार खेदाने एक ओवी लिहिली आहे ज्ञानोबरायाने. श्री गुरु साखरे महाराज एक रामबागेमध्ये वाक्य सांगायचं. एका मनुष्याला बाजारात पाठवून दिला आणि त्याला सांगितलं सगळ्या मालाची चौकशी कर आणि येताना आलं एवढं विसरायचं नाही. तो मनुष्य बाजारामध्ये गेला, सगळ्या मालाची चौकशी केली आणि जे आणाय सांगितलं होतं तेवढं विसरून आला. तसं ज्यासाठी मृत्यूलोकामध्ये तुम्हाला देवानं पाठवलं आहे तेवढं कार्य विसरला. पाहे पा शरीराचे या गावा जया लागे आले गा पांडवा तो कार्यार्थ आघवा सांडून या काय कार्य असेल तर वाच्यांशाने त्यांनी वर्णन केलं आहे. आपुला तो एक देव करणे घ्यावा तिने विन जीवा सुख नोहे. आणि शास्त्रीय दृष्ट्या जर आपण बघितलं तर सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आता परमानंदाची प्राप्तीमध्ये अप्राप्ताची प्राप्ती नसून ती प्राप्ताचीच प्राप्ती आहे. दुःखाची निवृत्ती मग आपल्याकडे दुसऱ्या तरंगामध्ये एक पॅरेग्राफ आहे बघा. दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पाप पुण्य, धर्माधर्म त्याला म्हटलं. पाप पुण्याला कारण राग द्वेष. राग म्हणजे व्यवहारातला राग नव्हे हा. राग शब्दाचा अर्थ प्रीती असा आहे. एकाच वस्तूविषयी प्रीती निर्माण होणं, द्वेष निर्माण होणं. म्हणजे ते असं तरी का झालं तर त्या वस्तूचं अनुकूल प्रतिकूल ज्ञान झालं म्हणून. ज्यावेळी प्रीती निर्माण झालं त्यावेळी अनुकूल ज्ञान आणि ज्यावेळी म्हणजे तुमचं राग म्हणजे द्वेष निर्माण झालं त्यावेळी प्रतिकूल ज्ञान आहे. हे असं तरी का झालं तर भेद ज्ञानामुळं. मग भेद ज्ञान कशामुळे निर्माण झालं? स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळं. ते स्वस्वरूप घालवायचं कार्य म्हणजे ओळख करून त्याचं कार्य जर कोण करत असतील तर एक श्री गुरु आणि संत. म्हणून संता सवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यशी सेवा घडायला. सेवा करत नाहीत. चिदंबर साखरे महाराजांचं एक वाक्य मी ऐकलं. त्यांचं एक श्रीमंत संत म्हणजे शिष्य आणि ते पुण्यात राहायचे. ते म्हटले महाराज मी तुम्हाला एक महागडा 10 लाखाचा मोबाईल घेऊन देतो आणि तुम्ही मला ऑनलाईन पाठ सांगा म्हणले त्यांनी. ते म्हणले अरे ऑनलाईन पाठ सांगायचा कसा? हे तनुमनु जीवी हे कसं आहे पहिलं सांग. आश्रमात ये आणि इथं सेवा कर मग तुला सांगतो. पण आता सगळंच ऑनलाईन, बुवंसुद्धा ऑनलाईनच आहेत महाराज. पदरात फल पडेल मी सांगू शकत नाही. फार कठीणता आहे त्यामध्ये. मी कधीही भक्तिपंत बहु सोपा म्हणून सांगत नाही. भक्ती ते कठीण सुळावरची पोळी. परमार्थ हा नव्हे लिकुराच्या गोष्टी आधी व्हावा पोटी. संसारा आगी आपुलीने हाती लावून मागुती पाहू नये. होईन भिकारी पंढरीत. हे काय वेडे होते काय संताशी वाक्य लिहायला? सोपं आहे महाराज, ते कठीण आहे परमार्थ. म्हणून त्यांनी वर्णन करताना वर्णन केलं आहे दिली ही सगळी इंद्रिये. प्रत्येक इंद्रियामध्ये ताकद आहे. फक्त गांधारीनं डोळं पट्टी सोडून आपल्या मुलग्याला बघितला दुर्योधनाला, वज्रदेही झाला. आम्ही कुणीकडं बघितलं तर काही फरक पडत नाही. संपली दृष्टीची ताकद. फक्त आशीर्वाद दिला म्हणजे सौभाग्यवती भव म्हणून सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. इतिहास आहे पाठीमागं. म्हणजे फक्त आशीर्वाद दिला तू मुलगा आहेस म्हणून. जीही निमिष मात्रे देह पालटिला स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. तुकोबार यांच्या 14 टाळकऱ्यापैकी एक गंगाराम मवाळ म्हणून टाळकरी. महाराज जाऊन एकांत म्हणून भांडऱ्यावरती बसले होते आणि त्याची म्हैस चुकली होती आणि तो शोधत गेला. ओ महाराज माझी म्हैस तुम्हाला दिसली काय? अरे तुझी म्हैस बघा इथे बसलोय काय? जा घरी बांधली. ते घरी आलं तर खरंच बांधलेली होती. ते म्हटलं महाराजांच्या वाणीला म्हणजे महात्म्य आहे. जाऊन महाराजांचा शिष्य झाला म्हणजे संतांची वाणी.
वैभव आहे इंद्रियांचं महाराज. हातीटाळ दिंडी मुखी नाम गाणे, गजर होतो बहुमोठ्याने, नाही निवडिले थोर लहाने, नका निजोभिकेच्या भेने गा. कार्य आहे ना हातांचं, दानधर्म करणं, परोपकार करणं, टाळी करणं, एखाद्याला ओझं उचलू लागणं, आणि पायांचंही कार्य आहे. काय वर्णन केलं? पायी तीर्थयात्रा घडो संत समागम, नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पे. नाचत जाऊ त्याच्या म्हणलं. नाचत म्हणजे इष्टीतून नव्हं, लोक इष्टीतून नाचतात, इष्टीतून नव्हं दिंडीतून नाचत म्हणून म्हटलं. मी ते मागवरला बघितलो, त्या पुढं गर्द्या होत्या अशा एसट्यांच्या, आणि दिंडी आमची साईडनं चालली होती, आणि ते एसट्या पॅक झाल्या होत्या, आणि त्या एसटीत भजन चालू होतं. कोणतरी खेळ्या म्हणता, नाचत जाऊ त्याच्या गावावर खेळ्या. म्हटलं अगा एसटीतून नवं दिंडीत खाली उतारणे, मग नाच म्हणलं. खेळी आहेत तो म्हणजे पायांचं कार्य आहे ते. सगळी इंद्रिय दिली, पण गम्मचिंतनामध्ये असे आहे, भगवंताने मान्य आहे शरीर दिलं तुम्हाला, आम्हाला इंद्रिय दिली आहेत, पण त्या इंद्रियामध्ये जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत परमार्थ व्हायला पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. तळाशीमध्ये आमच्या महाराजांची कीर्तन असायची, आणि एक सुतार गलीचा म्हातारा, जक्क म्हातारा, सगळ्या माणसांनी तुडवीत जाऊन महाराजांच्या पायाला बसायचा. त्यावेळी हे असलं काही साधन नव्हतं. महाराजांचं भजन काळीचारच्या शेडजीला, ती देणगी होती देवाची. काळीचारच्या शेडजीला कानात हात घातला ना, महाराज असं ते चौचरणी अभंग म्हणायचे. आणि तो म्हातारा जाऊन बसल्यावर म्हणायचा, गप बसा, मला कोणी बोलायचं नाही, मला ऐकू येत नाही, माझं कान गेलं म्हणून मी महाराजांच्या पायाजवळ बसलो आहे. तर त्यातलं एकटं म्हटलं, मग लवकर याचं, तुमच्या अगोदर घरातून बाहेर पडलो आहे. म्हटलं माझ्या पायात शक्ती नाही, मला चाला येत नाही म्हणून वेळ झाला. सांगून झालं माझं. हात चालावया पाय, तव तो आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जा चुको नको. शक्ती पाहिजे इंद्रियामध्ये, म्हणजे त्याला तरुणपणामध्ये परमार्थ घडायला पाहिजे. पण आमच्याकडे उलटं आहे, सगळं झालं मग चला जा बाबा, दिंडी निघाले बापू किल्लेदारांची, सगळं साहित्य मी पोचवतो, बापूकडं सगळ्या गोळ्या बी देतो, तुम्हाला ती वेळ देत्या जा सांगतात. अरे तू चल ना, नाही म्हणतो. त्या वयात घडायला पाहिजे. म्हातारपणात करू नये असं माझं म्हणणं नाही, पण इंद्रिय गलित करता काही उपयोग होत नाही ना. म्हणून संतांचं सांगणं आहे, सगळं तुम्हाला दिलेलं आहे, पण त्यात पुढाणी चिंतन असं आहे, शरीर दिलं, इंद्रिय दिली, की त्या आयुष्य महाराज सांगा. लोक आता काही शिकलेले जास्त आहेत ना, हे धोतर लावलं की आम्हाला भेटतात. बुवा अहो लोक चंद्राव गेली, मंगळाव निघाले, तुम्ही बसा कीर्तनं सांगितलं लोकांच्या पुढं. मी म्हटलं मंगळाव जावा नाही चंद्राव जावा, जमिनीवर तरी सरळ चालाय शिका, जमिनीवर सरळ चालाय शिका ना. साधं वर्तमानपत्र घेतलं, चांगल्या बातम्या किती सांगा, चांगल्या बातम्या, खून, दरोडा, बलात्कार, मुलाकडून बापाचा, खरं आहे का नाही सांगा. मग जयाचे ऐहिक धड नाही, इथं धड नाही, तिथं जाऊन काय करणार महाराज तो. म्हणून इथं कसं वागावं शिकवणारा एक वारकरी संप्रदाय आहे, आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये संत विचार आहेत. मार्ग धावून गेले आधी, दयानिधी संत ते नेचे पंथे चालो जाता, न पडे गुंथा कुठे काही, मोडून या नाना. अनेकांची अनेक मतं, तर गाथ्यात 2-3 मतं मांडली आहेत बघा. कशाला पाहिजे भजन, हे अखंड विना घ्या, त्या बापूंच्या घरामध्ये सगळी माणसं बोलवा आणि 7 दिवस 2 सप्त करा. हे बघा, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हीच धरी हा संसारी, वाढावे संतान, घरी व्हावे धनधान्य, असं काही एक मत आहे. अजून काही मतं आहेत. देह तोचे आत्मा, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची, सगळी मोडून या नाना मते देती सिद्धांत सवरसो. सिद्धांत कोणता असेल तर एकमेवा अद्वैतम ब्रह्म. म्हणून सगळे शोध लागले, पण असा एक शोध लागलेला नाही. कोणता? तुमचं आमचं आयुष्य किती आहे कोणालाही कळलेलं नाही, पण संतांनी त्याचं अनुमान प्रमाण काढलं. अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र काय, शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहे राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, काय भजनासी उरले ते पाहे राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले पाहेगा. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय,
ते बालत्व पिडा रोग छाया काय भजनाशी उरले ते पाय उदंड नाही, अल्प शब्द आहे. अनुमान प्रमाण काढलं 100 वर्षाचं. अर्धरात्र खाय मध्ये झोपत गेली 50. बालत्व पीडा रोग क्षय वजा घातलं. काय भजनाशी उरलेत, उरतच नाही वेळ महाराज. म्हणून राम राम स्मरा. नंतर का आधी ते आपलं आपण ठरवायचं, राहून जाईल. श्री गुरु साखरे महाराजांचा एक दृष्टांत आहे बघा. दशरथाच्या गुरुनी वशिष्ठ मुनींनी दशरथाला सांगितलं होतं, आत्ता राम गादीवर बसव. दशरथ म्हटला उद्या. दशरथा माझं ऐक, आत्ता बसव. गुरुजी उद्या. उद्याचा अर्थ या जन्मामध्ये देवाच्या बापाला आपला मुलगा गादीवर बसला बघता आला नाही. लोक म्हणतात या वारला काय नाही, पुढच्या वर्षी मी दिंडीत येणार. यावर्षी काय माळ घालणार नाही, पुढच्या वर्षी घालणार. अरे ते एका रात्रमध्ये ते रामायण घडलं. मासी पंख पाखडी तव हे सरे, देह तव पाचाचे झाले, कर्माचे गुणी गुंतले. भव तसे चाकी सुधले जन्म मृत्यूच्या, काळा नळाचे तोंडी घातली लोनियाची उंडी. मासी पंख पाकडी तव हे सरे, मृत्यू ब्रह्म याचा ग्रास करी, मृत्यू हरिहरा ते मारी. मृत्यू दुर्जय संसारी सुरा असुरी कापी. भरपूर वर्णन केलं क्षेत्र योगामध्ये. म्हणून हा नाशिवंतच आहे. म्हणून महाराजांचं तुम्हा मला उपदेशपर बोलणं असताना त्यांनी सांगितलं आहे, तुला मनुष्यदेह मिळाला आहे, देवाना दिला आहे, नाम मात्र आयुष्य दिलं आहे, इंद्रिय दिली आहेत, तर हित करून घे. आता काही गाथ्यामध्ये शब्द आहेत बघा, पाप कशाला म्हणावे. महाराजांनी स्पष्ट सांगून टाकलं, पाप त्याचे नाव न विचारी नीती, भलतेचे उन्मत्त करी सदा. उन्मत्तपणानं मनुष्य वेदबाह्य कर्म करतो, निषिद्ध कर्म करतो, बघून येते बघतो, खाऊन येते खातो, पिऊन येते पितो, ऐकून येते ऐकतो, असं वागू नये असं वागतो. पाप आहे. पापाचं प्रकरण फार मोठं आहे. कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, उपपाप. महापापामध्ये परत 5 प्रकार पडतात. सुरापान, ब्रह्महत्या, परसदारागमन, गुरुपत्नीकडे वाकडं जाणं बघणं, चौघांची संगत करणं. किती झालीत? पाप. म्हणजे 5 ही पाप आहेत ना महाराज. मग त्याला त्यांनी पाप असं म्हटलं आहे. तसं हित शब्दाचा त्याने अर्थ म्हणजे एक अभंग लिहिला आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करुनिया मन एकविध, करुनिया मन एकविध, करुनिया मन एकविध, करुनिया मन एकविध. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. हित ते करावे देवाचे चिंतन, करुनिया मन एकविध, करुनिया मन एकविध. हित ते करावे देवाचे चिंतन, करुनिया मन एकविध, करुनिया विध. त्या हित शब्दाचा एका अभंगामध्ये अर्थ सांगताना त्यांनी वर्णन केलं. देवाचे चिंतन करणे याला हित म्हटलं. तो अभंग कसा आहे बघा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सगळ्यांच्या पायाला, सकळांच्या पाया माझे दंडवत. संतांची वाणी आहे. सकळांच्या म्हणजे लहान असो मोठा अशी बरीच प्रमाण आहेत. विनवितो सकळ जना, कर जोडून थोराला ना. आम्ही थोरालाही नाही आणि लहानालाही नाही. पण महाराज म्हणतात, दान इतुके द्या मज दिना, म्हणे तुकया बंधू राम म्हणागा. तसं इथं म्हटलं, सकळांच्या पाया माझे दंडवत, पुलाली चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन. त्याला हित म्हटलं आहे. पण पुढचं जरा अवघड आहे. एकविध व्हायला पाहिजे ना. आणि ते मन एकविध होत नाही महाराज. आम्ही महाराजांच्या पाठाला, राऊत महाराजांच्या पाठाला जायचं. त्यावेळी तिने 1-2 आम्हाला वाक्य सांगितलेत. हरिपाठ हा 3 भागामध्ये आहे आणि ज्ञानेश्वरी हे 3 भागामध्ये आहे. हरिपाठसुद्धा कर्म, उपासना, ज्ञान. असोनी संसारी कर्म सांगितलं, हरिबुद्धी जपे उपासना सांगितली, रिकामा अर्धघडी
ज्ञान सांगितलं. तसं श्रुतीच ही कोडीस्वानी कांडत्रे निरूपणी. म्हणजे श्रुती म्हणजे वेद आहे आणि तीच ज्ञानेश्वरी आहे. कांड म्हणजे विभाग आहेत. कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड. मग 4 भाग सांगितले नाहीत, 5 भाग नाही, 2 भाग नाही, 3च का सांगितले? तर दोष आपल्याकडे 3च आहेत. मल, विक्षेप आणि आवरण. त्याला दुसरी नावं आहेत. मल म्हणजे पाप आहे, विक्षेप म्हणजे चंचलता आहे, आवरण म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. 2 दोष आपल्या साधनाद्वारा निघून जातील. अनंत जन्माच्या आता ते निष्काम कर्म, निष्काम उपासना हे किचकट भाग आहे. निष्काम कर्म घडते का आमचं कसं घडते कुणास ठाऊक महाराज. आणि ती उपासना निष्काम घडली तर हे 2 दोष निघून गेले. आवरण निवृत्तीसाठी संताया भजावे सर्वस्वी. मग ते कसे असावेत? अमानित्वम, अधंबित्वम, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू. म्हणून वर्णन करताना त्यांनी वर्णन केलं आहे की हित आणि अनहित मृत्यूलोकामध्ये फक्त कळतं कुणाला? मनुष्याला. म्हणून ज्ञानेश्वरीनी हरिपाठाचा मधला जो भाग आहे तो उपासनेविषयी आहे. तू मन हे मीच करी, माझे भजनी प्रेमधारी, सर्वत्र नमस्कारी मजे एकांती अर्जुना. तू मला मन दे म्हटलं, एकविध मन कर म्हटले. पण आमचे महाराज एक वाक्य सांगायचे, मन हे सगळीकडं फिरतं, फक्त देवाकडे जात नाही. का जात नाही? तर महाराज आमचे सांगायचे, देवाकडे जर मन गेलं तर ते मन मरतं. मरतं म्हणजे जीवदशा संपून जाते. म्हणून सगळीकडे फिरतं ते. म्हणून त्याला एक अभंग आहे बघा, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. गेलं तर तिकडं. हा महाराज. म्हणून त्याला एक अर्जुनाच्या शंकेवर एक उत्तर दिलं आहे. अर्जुन तयार नाही. मन हे एव मनुष्याना, अजून चंचल हे मन कृष्ण अर्जुन म्हणतो. पण देवाने सांगितलं, या मनाचे एकनिके गोडीची ठाया सोके, अनुभवचे कौतुक सुखे दावीत जाई जे. अर्जुना जरी मन ते चंचल असलं, तुम्ही जी सवय लावाल ती त्याला सवय लागते. सायकलीनं आम्ही जायत आहो भोगावतीवर आणि ते परतच्या वर चढावर आल्यावर 2 रुपयाची नोट गावली. कुलदीप रिटायर होईपर्यंत जाऊन तिथं सायकल गाडी थांबायची. इथंच नोट गावली होती. ते मन जाताना घरात बाहेर चिंतन करतं, तिथं थांबायला पाहिजे. हां का आणि गावती का बघूया. आमचे गुरुजी सांगायचे, आज बुवानं जाताना कीर्तनला रात्री 12 वाजता चोरी केली. उद्या जय विठ्ठल म्हणल्यावर ते मन सांगतंय, चल चल लवकर चोरीची वेळ झाली. आणि आज जर आपण हरिपाठला इथं कीर्तनांच्या घरामध्ये आलो तर उद्या मन म्हणतं, अरे 97 कीर्तन आहे, हरिपाठ झाला असेल, जा ना लवकर. तुम्ही जी त्या मनाला सवय लावाल ती लागती. म्हणून ते मन एकविध व्हायला पाहिजे. करोनिया मन एकविध, याचं हित ही शब्दाची त्यांनी व्याख्या केली आहे. मग आपण जर पुराण पाठीमागं बघितलं तर काही आपल्याकडं युगांचं वर्णन भागवतामध्ये आहे. कृत, त्रेता, द्वापार चाललेलं कलियुग आहे. कृतयुगामध्ये नरसिंहाचा अवतार आहे, त्रेतायुगामध्ये रामप्रभूंचा अवतार आहे, द्वापारामध्ये भगवान कृष्णाचा आहे आणि कलियुगात सगळ्यांना माहिती आहे मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. आता पाठीमागे जाऊन जर आपण बघितलं तर त्या कृतयुगामध्ये एका लहान मुलग्यानं आपलं हित करून घेतलं, प्रल्हाद. आत्ताच्या मी तर नेहमी सांगतो, माता भगिनींनी प्रल्हादाच्या आईचं चरित्र वाचायला पाहिजे. त्याची आई कयाधो, आणि ते आमचे महाराष्ट्र सांगायचे, ते कयाधो अतिशय सुंदर होती आणि तिला इंद्र चोरून नेत होता आणि ते बरोबर नारदानं ती काढून घेतली आणि आपल्या घरी नेली. नारदाला तिने विचारलं कयाधोनं, नारदा मला भगवत भक्त मुलगा हवा आहे. काही नाही म्हणले, तुम्ही नारायण जप करा, तुम्हाला भगवत मुलगा होईल. म्हणून तो प्रल्हाद झाला. जन्माला आल्यापासून तो भजन करायचा. पण त्याचा बाप जो होता हिरण्यकश्यप, तो त्यानं कायदा केला होता ब्रह्मदेवाकडून मागून घेऊन की माझ्या राज्यात कोणी देवाचं नाव घ्यायचं नाही. म्हणून त्या प्रल्हादाला देवाच्या विरोधात काम करायसाठी त्याला शाळेत घालून त्याला एक गुरु नेमला होता. आणि प्रल्हाद सांगायचं देवाच्या प्रतिस्पर्धीत तयार झाला पाहिजे. पण प्रल्हाद आईच्या पोटात भजन ऐकल्यामुळं आईचा जप जाताना टाळ मृदंग विना घेऊनच जायचा आणि सगळ्या पोरांनी भजन शिकवायचा. मग नंतर त्या हिरण्यकश्यपूने विचारलं, प्रल्हाद शिकतोय ना, मी चांगलं शिकतोय म्हणले, सगळ्यांनी भजन शिकवतोय. मग त्यांनी त्याला काय केलं, म्हणजे शिक्षा केल्या. तेलाच्या कढईत टाकणं, त्याला पिसळलेल्या हत्तीच्या पायाला बांधणं, त्याला कड्यावरून खाली लोटणं, त्याला अग्नीत घालणं. परत जप नारायण त्या नामाची ताकद असल्यामुळं त्याला काहीही झालं नाही. आणि मग त्या देवानं अवतार घेतला. आहे कुठं सांग, नाही कुठं सांग म्हटले. हाकेसरशी उडी घालून या स्तंभ फोडी, ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून तिथलं चरित्र आहे. ज्यावेळी त्या हिरण्यकश्यपूला माराय देवानं अवतार घेतला, ते सगळे वर चुकवून मारला, सगळे वर चुकवून.
दिवसा नाही, रात्री नाही, जमिनीवर नाही, आकाशात नाही, देवाकडून नाही, दानवाकडून नाही, मानवाकडून नाही, चोराकडून नाही, शस्त्रा नाही, अस्त्रा नाही. आपल्या राजवाड्याच्या त्याला मांडीवर घेतला आणि त्याला नखाने विदारला. त्यावेळी देवाचा असा क्रोध होता. 33 कोटी देव सगळे बघायसाठी आले होते आणि तो देवाचा क्रोध सहन होईना. मग 33 कोटी देवाने काय केलं, हे लहान मुलं होतं प्रल्हाद, त्याला पुढं ढकललं. प्रल्हादाला पोटाशी धरल्याबरोबर त्याचा राग शांत झाला. त्या प्रल्हादानं आपलं हित करून घेतलं. तुम्ही ते त्रेतायुग काढून बघा, असा राजा होऊन नाही महाराज. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैशी तैशी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, तुका म्हणे संपदा जयाची एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. त्यानं काही प्रतिज्ञा केल्या होत्या म्हणे, सोन्याला सुगंध आणीन, खारा समुद्र गोडा करीन, आकाशाला शिडी लावीन. काय काय झालं सांगा. आमच्या गावात ते भोसले महाराजांचा सर म्हातारा, तो पूर्वी शाहीर होता म्हणे. अशी बरीच ती जवळजवळ भोसल्यांच्या घरातली 4-5 माणसं ती म्हातारी, त्यांच्यावर मी 20 वर्षे भजन केलं. आणि ते रामायण आम्ही एकदा लावलं होतं. आणि ते रामायण अध्याय झाल्यावर ते म्हातारा असा कवी म्हणायचा गाण्याची, 1 लाख नाथो 1.25 लाख पंतो, नाही कोणी फिरला माघारी. म्हणजे रावणाला 80,000 स्त्रिया होत्या, 1 लाख नातो होते आणि 1.25 लाख पंतो होते. राख रांगोळी झाली, जाळ येली लंका. मग हित झालं का अनहित झालं सांगा मला. फक्त परस्त्रीच्या अभिलाषामध्ये नाही झालं हा महाराज हित. पण त्या काळामध्ये नळ, नीळ, जांबवन, सुग्रीव, मारुती यांनी आपलं हित करून घेतलं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे द्वापारयुगामध्ये भगवंताचं फार मोठं कार्य आहे. स्वमुखी आपण सांगतो श्री विष्णू, गीतार्थ हा प्रश्न अर्जुनेशी, म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. 2 श्रोते आहेत, एकच वक्ता आहे. भगवान कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. आता भगवद्गीता आम्हाला कळायला पाहिजे. वास्तविक इतके वर्षे आम्ही या संप्रदायामध्ये आहोत, पण आमचे तलाशकर महाराज काही गमतीनं उदाहरण सांगायचे. गावातलं पारायण झालं काय, झालं की म्हणले. मग पारायणला बसला होतास काय, बसलो होतो की. झालं काय 18 अध्याय, झाले की. मग काय काय झालं सांग बघू. कुठलं काय महाराज, ते कृष्णाचं आणि अर्जुनचं दोघांचं चाललं होतं म्हणला. म्हणजे हा बाजूलाच झाला. मग महाराज आमचे म्हणायचे भगवद्गीता कळायची असेल तर अर्जुन होऊन ऐकायला पाहिजे. अर्जुन होऊन म्हणजे अर्जुनाचे कपडे घालून नव्हं, अर्जुनाची बुद्धी धारण केली पाहिजे. अर्जुनाची बुद्धी कशी होती, सुमन होती, शुद्धमती होती, अनिंदक होती, अनन्यगती होती. म्हणून गौपही तयाप्रती चावळजी सुखी, त्याला गोही ज्ञान प्राप्त झालं म्हणून नष्टो मोहम श्लोक लिहिला आहे पुढून. पण आमची बुद्धी कुणाची निंदा केल्याशिवाय सोडत नाही. दोन्हीतला फरक एवढाच आहे. आणि हा भागवत सांगितला परीक्षितीला. म्हणून त्या अवतारकारातली ही 2 कार्य आहेत. आणि त्या अवतारकारात जर आपण बघितलं तर पांडवाने आपलं हित करून घेतलं. पूर्वीच्या काळामध्ये शिष्टाई होती. शिष्टाई महाराज शिष्टाईत नाही आता महाराज, नारदांचे वंशज जास्त आहेत. शिष्टाई हे बोवाबोवातनी भांडणं हे त्याचे प्रकार ते आहेत महाराज. कुलदीप सर, मी मौजेवडगावला काल होतो, माळी सर आम्ही होतो. मला दुपारी बरोबर 12 वाजता एक फोन आला. ते तुम्ही असं बोलला काय, कुणी सांगितलं. मग सांगितलं बोलतोय काय म्हटलं. ज्याने सांगितलं त्याला समोर आणून उभं कर म्हटलं. समोर उभं कर ना तू. आम्ही हे त्या मंडपात एका बसला होता कोल्हापुरात, माहिती आहे ना कुलदीप सर. फार समाजामध्ये महाराज थांबायलाच लोक तयार नाहीत. म्हणून शिष्टाई पूर्वी आमच्या डोंगरामध्ये अजून शिष्टाई आहे. 4 जर लोक बसले, भांडण तंटा मिटवून करून त्या लोकांना घालवायचे. अजून आपल्याकडे एक सण आहे बा गुढीपाडव्याचा. गावातले सगळे लोक समाज मंदिरात जमायचं. 12 वाजता कुणाचं भांडण तंटा असलं ते मिटवायचा. सगळ्यांनी एकदम काय खायचं, लिंब खाय. अशी पूर्वी होती. भगवान परमात्मा शिष्टाईसाठी गेले होते आणि राम अवतारामध्ये अंगद शिष्टाईसाठी गेले होते. सुवेळा गेल्यानंतर सांगितलं, अंगदा जा, रावणाला सांग युद्ध नको, माझी सीता परत कर, आम्ही गुन्ह्या नांदूया. त्याचं त्यानं ऐकलं नाही. तो पुढचा भाग आहे. तसं भगवान परमात्मा शिष्टाईसाठी गेले होते. दुर्योधना ऐक माझं, तुझ्या 11 अक्षयहिनी, पांडवांचे 7 अक्षयहिनी, तुझी मुलं 100, पांडवांची 5. नायनाट होणार ना. तू काय कर, जास्त तुझे आहेत 100 तुझी पुत्र, सगळं राज्य तुला घे जा. एक गाव तरी दे ना त्यांना. 5 भावांना 5 गावं दे. सुईच्या टोकावर मावेल एवढं देणार नाही म्हटलं. हित झालं का अनहित झालं सांगा. हित झालं. शेवटी भगवान कृष्णाने अर्जुनाकडून त्या कौरवांचं 12 करून घेतलं. ही हिताचं फल का अनहिताचं फल. म्हणून महाराजांचा आपल्याला एक इशारा आहे. तुम्हा आम्हाला बुद्धीचं स्वातंत्र्य आहे, देह दिला आहे, इंद्रिय दिले आहेत, नाममात्र आयुष्य आहे. तुम्ही काय करा, जर हित व्हायचं असं वाटत असेल तर पहिल्यांदा एक दोष टाका. कोणता, दंभ टाकून द्या म्हटलं. आणि पुढं त्यांनी सांगितलं, चित्तशुद्ध सेवा देवाची ह्या, चित्तशुद्ध सेवा हित व्हावे तारी दंभ दुरी
चित्त शुद्ध होणं ही देवाची सेवा आहे. चित्त मलिन आहे. आता प्रत्येकाला सांगण्याचं स्वातंत्र्य असतं. म्हणून 18व्या अध्यायामध्ये एक चिंतन आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरणाचे 4 भाग आहेत. कुणी मन वेगळं मानतं, चित्त वेगळं मानतं, बुद्धी वेगळी मानतं, अहंकार वेगळं मानतं. पण महाराजांचं एक वाक्य मी ऐकलं, तळाशीकर महाराजांचं, मन काय, बुद्धी काय, चित्त काय, थोडंसं आलटून पालटून नावं दिल्यात पण सगळी चंचलच आहेत म्हणायचे. एकच आहे ते. चित्त हे सूक्ष्म शरीराचा अंश आहे आणि परमार्थामध्ये चित्ताची फार गरज आहे. चित्त नसेल तर परमार्थ हा फलिद्रूप होत नाही. चित्तात जर दोष असतील, चित्त जर मलिन असेल तर देवाची सेवा घडत नाही. मग ते शुद्ध व्हायला पाहिजे. त्यासाठी प्राथमिक साधन कोणतं असेल? नामस्मरण. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. चित्तातले दोष निघून जातात. म्हणून शास्त्रामध्ये 4 कृपा सांगितल्यात. कोणी कोणी महाराज उलटी आहे कृपा सांगतात. पर मी रंगनाथ महाराज परभणीकरांचे शिष्य मुरलीधर धोत, त्यांचा एक अमृत अनुभव आपल्याकडे आहे. आणि त्या अमृत अनुभवामध्ये 4 कृपा सांगताना पहिली कृपा सांगितली आहे ती ईश्वर कृपा आहे, नंतर गुरुकृपा आहे, नंतर शास्त्र कृपा, नंतर अंतःकरण कृपा. तर काही मंडळी चिंतन मांडताना अंतःकरण कृपा पहिली मांडतात. ते वक्त्याला स्वातंत्र्य असतं. बरं, ईश्वर कृपा व्हायची असेल तर अंतःकरण शुद्ध पाहिजे ना, चित्त शुद्ध पाहिजे. आणि शुद्ध चित्त व्हायचं असेल तर नामस्मरण पाहिजे. म्हणून काही अभंग आहेत बघा, हे फार मोठी गाथा आहे महाराज. गाथा आताच्या वक्त्यांना आवडेल मी सांगू शकत नाही. गाथा ही पंचम वेद आहे. आणि महाराजांनी कुठंतरी आपलं उगं बसलं आणि पाठ करून गाथा लिहिली असं नाही. गाथा ही अनुभवाची आहे. महाराज त्या अभंगाच्या पाठीमागं पार्श्वभूमी असते. ते एका गावातून दिंडी चालली होती पंढरपूरला. त्याच गावातून महाराज चालले होते आणि म्हटले बरं झालं, म्हटले दिंडी चालली आपली पंढरपूरला, आपण त्यांच्या पाठीमागून महाराज गेलेत. कुणी माता भगिनी होत्या, पुरुष मंडळी होते, विनेकरी होते, टाळकरी, दिंडीत कोणी रिकामे चालणारे होते. एका माऊलीकडं पताकसुद्धा होतं. आणि गावाच्या विशीच्या बाहेर गेलो, ती माऊली पत्ता घेऊन आणि पाठीमागं घरी आपली आली. महाराज म्हणले गप पंढरपूरला जायचं, घरी कशाला आली असेल? आणि मग कशाला घरी गेली ते बघायसाठी गेले तर ती आपल्या घरच्यांना सांगत होती. ते त्याने अभंगात वर्णन केलं. आवा चालली पंढरपुरा, येशीपासून आली घरा. कशासाठी आली त्या अभंगात तुम्ही सगळं काढून बघा. परिसग सुनेबाई, फुटके पाळी जतन ठेई, भिक्षुक आल्या घरा, सांग गेली पंढरपुरा. मुसळ जाते होन, तेथे माझे गुंतले मन, आवा चालली पंढरपुरा. तरी घरची माणसं म्हणतात, महाराजांनी वर्णन केलं, सासूबाई स्वहित जोडा, मागीला आशा सोडा, जा ना पंढरपूरला. पण गंमत अशी आहे, थोडक्यात सांगतो मी. पताकाने हे शरीर दिंडीत होतं आणि चित्त होतं घरात. एकदा कधी ते वाकरीचं रिंगण होतंय आणि एकदा कधी जातोय माग. एकदा एकादशी झाली की आपलं 12 वाजता पालक, खरं ना बापू, गोळा करून एकदा म्हटलं, अहो 12 वाजता पालक गोळा केली तुम्ही, देवाला नैवेद्य 12ला दाखवलं, एखादी सोडली. अय कोण तुम्ही? आम्ही 20 दिवस वाटाव आहे. मी म्हटलं 22 दिवस असतोय. बापू महाराजांनी आमच्याकडे पताक दिले, ते घेऊन आम्ही वाटलं असतोय म्हणलं. आणि 22 दिवस नाही 20 दिवस चालू म्हणजे काय, देवावर उपकार करत नाही आम्ही. ते देवानं सगळं दिले. श्री गुरु साखरे महाराजांचं एक वाक्य आहे, किल्लेदार परिवानी सगळ्यांना ना तुम्ही ऐका. भगवंतानं आपल्या अधिकारापेक्षा आपल्याला 100 पटीनं ज्यादा दिले. कमी वाटता कामा नये, ज्यादा दिले. काय अधिकार सांगा आपला? काही नाही अधिकार. वारी तरी घडते कुठे नियमाप्रमाणे महाराज? वारी घडत नाही आपल्या भारीपाठ घडत नाही नियमाप्रमाण, काकडा घडत नाही नियमाप्रमाण, वाचन घडत नाही नियमाप्रमाण. तरीही त्या भगवंतानं आपल्याला जे दिलं आहे ते आपल्या अधिकारापेक्षा 100 पटनं पण आम्हाला कमीच वाटतं. काय महाराज, काय बरोबर नाही, एवढायला सुरुवातच. असं नाही. तो काय म्हणे, खातो आनंदाचे लाडू, नका चर पडू घ्या रे तुम्ही, सर्व सुख आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो. अवस्था तुकोबारांची होती. अशी अवस्था आपल्याला प्राप्त होण्यासाठी परमार्थाची गरज आहे आपल्याला. आणि श्री गुरूंच्या सानिध्यात राहून तो व्यवहार व्हायला पाहिजे. तात्पर्य आपण सरासरी बघितलं तर महाराजांचं असं सांगणं आहे, चित्त पाहिजे आणि ते शुद्ध पाहिजे, त्याला देवाची सेवा म्हटलं. आणि मग अभंगाचं दुसरं प्रमाण त्यांनी सांगितलं, आवडी विठ्ठला गाई जय कांती, आवडी विठ्ठला
गाई जय कांती आवडे विठ्ठल गाई जय कांती आवडे विठ्ठल गाई जय कांती अलभ्यते येती लाभ खरा अलभ्यते येती लाभ खरा आवडी विठ्ठल गाई जय कांती 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 या दुसऱ्या प्रमाणामध्ये पहिला शब्द आहे तो आवडी. परमार्थामध्ये आवड पाहिजे. आवडीचा परमार्थ सुटत नाही, विधीचा परमार्थ टिकत नाही. केवढी गाथा लिहिली आहे. सासूसाठी रडे सोन भाव अंतरीचा भिन्न मोले घातले रडाया नाही असो आणि माया. गाथा. महाराज कुणाची भिडा ठेवत नाहीत. महाराज श्री गुरु दादा महाराज साखरे महाराजांचे एक चरित्र प्रकाशन झाले बघा. त्यात एक पॅरेग्राफ आहे. दादा माऊलींच्या पावदुका घेऊन बैलगाडीतून गुजरातला गेले होते आणि गुजरातमधले बडोद्यामधले कोणतरी सरकार होते आणि ते सरकार दादांच्या स्वागतासाठी आले. तिने हत्ती अंबारी सगळे घेऊन आले. महाराज हां अंबारीत बसा म्हटले. हत्तीवरच्या अंबारीत तुमची आम्ही मिरवणूक काढणार आहे. दादा म्हटले या बैलगाडीमध्ये माझ्या पावदुका आहेत, माऊलींच्या पावदुका आहेत आणि त्या पावदुकांच्या समोर मी चालणार. मग तिने आपल्या वाड्यामध्ये सगळी नेली. सगळं सत्कार सोहळा सगळं झाला आणि ते एक वाक्य बोललेत, तुमचा वेद आम्ही मानित नाही म्हटलेत. लगेच दादा बोलले, ह्यात काय नवल नाही म्हणले. मी गाडला जपून बैलं आणल्यात, ती बैलसुद्धा वेद मानित नाहीत. ताकद आहे काय त्यांच्या घरात जाऊन बोलायची? एवढी ताकद त्याला संत म्हटली, महात्मा म्हटले. नाहीतर मग गुळूगुळू मुळूमुळू चाललाय ना परमार्थ. माणसं काय म्हणत नाहीत माणसं. महाराज तुम्हाला परत कीर्तन सांगणार नाही तेवढंच होईल नव्हे की दुसरं काय होणार आहे. महाराज काही फरक पडत नाही. महाराजांचं वाक्य मी कायम इथे ठेवले तळाशीकर महाराजांचं. अनहितासाठी गोड बोलणारा शत्रू समजावा आणि हितासाठी कठोर बोलणारा गुरु समजावा. देतो कठोर उत्तरे तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावया. हो बरे संतांचे वाक्य आहेत ना, का चोरून ठेवायची महाराज? म्हणून कधीही भीडभाड ठेवायची नाही. काही तुमचं आदृष्ट प्रारब्ध कोणीही काढून घेत नाही. आहे त्याप्रमाणे पुढं होत आहे. तात्पर्य आपण सरासरी बघितलं तर त्यांनी वर्णन करताना वर्णन केलं आहे. सासूसाठी रडे सोन अंतरीचा भाव भिन्न. रडणं चालू आहे. माणसं बघा येतात, डोळ्यात पाणी नाही, अंतकरणात प्रेम नाही. अजून लिहिले ते वाक्य, चिरगुटी बांधुनी वाढविले पोट, पोटी पोरस्तनी दूध नाही. काय लिहिले आहे गाथा हो. तसं ज्याचं आम्ही म्हणजे सेवा करतो, गुणगान करतो त्याचा पत्ताही आपल्याला माहिती नाही. असं नको. आवडीचा परमार्थ पाहिजे. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणी राखला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागे. वडिलांची मिराशी म्हणजे कोणती मिराशी? ही कोर्टात किशी घालतात ती मिराशी नवं. त्याला चढ दिलं मला कमी दिलं. तुझी चरण सेवा पांडुरंगा ठेवा आहे आणि तो ठेवा आपण जपला पाहिजे. त्याला परमार्थ आवडीचा म्हटलं. म्हणून आवड पाहिजे. आवडी कुणाविषयी पाहिजे? विठ्ठल हा एक शब्द आहे. तो जो देव वेदानं मानला, शास्त्रानं मानला, साधुसंतांनी मानला, ज्ञानोबा तुकोबांनी तो स्वीकारला, तो देव म्हणजे विठ्ठल आहे. बाकीचे दैवत कसे आहेत बघा. सेंदरी हेंदरी दैवते कोणची पूजी भूते खेते, आपुल्या पोटाची रडते मागतीशी ते अवदान, आपुल्या इच्छा आणि का पिढी काय ते देईल बराडी. अजून वर्णन केलं. 33 कोटी देव चामुंडा अष्टकोटी भैरव रे, ऐसे देव बोलले पुराणी, सेंदराचे दैवत केले नवस बोले तयाशी. हा नाही देव. याच्याकडे एकूण 3 गोष्टी आहेत. त्याचं कार्य आहे, त्याची उपाधी आहे आणि त्याचे गुण आहेत. उपाधी त्याची माया आहे.
त्याचं कार्य कोणतं आहे? 1-2-3 श्लोक आहेत बघा. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् अनन्या चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणजे त्या भक्ताचा योगक्षेम चालवावा लागतो. पर भक्त त्या योग्यतेचा असेल तर जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपले हाती रिगाला भक्तीपंथी तो भक्त आहे. एकूण 4 पुरुषार्थ आहेत. आम्ही नुसता आम्हाला मोक्ष पाहिजे म्हणतो. कसा मोक्ष मिळायचा? आता तर मोक्ष हा परमपुरुषार्थ आहे. बाकी मागली 3 त्याची साधनं आहेत. धर्म, अर्थ आणि काम. म्हणून मनुष्यानं कधीही धर्मानं वागावं, कधीही अधर्म करू नये. धर्माची व्याख्या फार मोठी आहे. अर्थसुद्धा धर्माप्रमाणे असावं. अर्थ म्हणजे कळतो नव्हे, गाथ्यात सगळे अभंग उलटे आहेत बघा. तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण, धन मिळवणी कोटी, सवे नयरे लंगोटी, द्रव्याचे मागे कळी काळाचा लाग, तुका म्हणे संग खोटा त्याचा, तुका म्हणे संपदा जयाची एवढी, सांगा ते गवडी गेली नाही. पर एक अभंग आहे जोडून या उत्तम व्यवहार जोडा म्हणून सांगितलं. हा अभंग आश्रमी पुरुषाला लागू आहे, गृहस्थ आश्रमी पुरुषाला. पण जोडा म्हटलं मग कसंही नाही सांगितलं महाराज. उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहार ठेवा, त्याच्याविषयी आसक्त राहू नका. अनासक्त राहा, चंचल आहे ते. खर्च करी म्हटलं, वेच करी, कुठेही खर्च नव्हे. सत्कर्मामध्ये असं घडलं तर उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. म्हणून धर्माप्रमाणे अर्थ असावा आणि काम सुद्धा धर्माप्रमाणे असावा. आपल्या भागवतामध्ये बापू 16वा अध्याय आणि 17वा वर्ण आश्रम व्यवस्था आहे. एकूण वर्ण 4 आहेत, आश्रम 4 आहेत. नाना बसत जा कधीतरी वाचनला, राहू दे दुकान बंद कर 4 दिवस. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ब्राह्मणानं कधी आपलं कर्म टाकू नये. म्हणजे तुमचं क्षत्रियाने टाकू नये, वैश्यानेही टाकू नये कर्म. वैश्य म्हणजे कोण कळतं नव्हे का? भूमी बीज नांगरू, जमीन कसायची, पिकवायची, आपलंही पोट भरायचं. तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार. आणि शूद्राला सांगितलं हे सेवा. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये 2 ब्रह्मचारी सांगितलेत भागवतामध्ये. एक नैष्ठिक ब्रह्मचारी आणि एक उपकुर्वान ब्रह्मचारी. नैष्ठिक ब्रह्मचारी कसा आहे? श्रीगुरूंच्या सानिध्यात राहून आपल्याकडून जर विद्याभ्यास झाला आणि जर अंगी वैराग्य प्राप्त झालं तर पुढचे 2 आश्रम चुकवता येतात, संन्यास घेता येतो. आणि उपकुर्वान ब्रह्मचारी कसा आहे? गुरूंच्या सानिध्यात राहून म्हणजे ज्ञानाचा अभ्यास करून ज्यावेळी आपल्याला गुरूंच्या परवानगीनं विधियुक्त पद्धतीनं पुढचा आश्रम स्वीकारता येतो. कोणता? गृहस्थ आश्रम. त्याला उपकुर्वान म्हटलं. गृहस्थ आश्रमी पुरुषसुद्धा ब्रह्मचारी आहे. कसा आहे तो? भागवताच्या 5व्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासून पुढं वाचून बघा. वेदे न करिता प्रेरणा, सहज विषयावरी वासना, सकळ स्वभावे जाना सदा जाण सर्वासी. वेदानं काय तुम्हाला नाही सांगितलं असतं तर माणसाची सहज वासना भजनावर नाही, विषयावर आहे. भजनासाठी वेळ काढायला लागतो, विषयाला वेळ काढायला लागत नाही. ए मृत्यू लोकीचे उपराटे म्हटलं. त्यातून परावृत्त करणं हे संतांचं, शास्त्राचं, सगळ्या गाथा भागवताचं कार्य आहे. म्हणून महाराजांनी वर्णन केलं आहे तो भगवान परमात्मा, त्याचं कार्य आहे भक्ता राखे पायापाशी. तो भक्त कोण आहे? तर 4था पुरुष जगाला वाटतो आहे. म्हणून त्या भक्तांचं पुढे चिंतन केलं आहे 12व्या अध्यायामध्ये. एकूण 5-6 श्लोक आहेत बघा. संतुष्टम सततम योगी, समशत्रोच, अद्वेष्टा सर्वभूतानां, अजून अनपेक्ष चिरदक्ष, अद्वेष्टा सर्वभूतानां, तुल्यनिंदा स्तुतिर्मौन. हे सगळे श्लोक जे आहेत ना ते त्या भक्ताची लक्षणं सांगितली. असा भक्त असेल तर त्याच्या मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराया, योगक्षम त्याचा जाणे, जडभारी वाट दावी करी धरून या. देवाचं कार्य आहे आणि त्याचे गुण आहेत. यशस्वी अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुण वरी वसती जेत म्हणून येतो भगवंतो. हा भगवंत कुणी सांगितला आहे? तर वेदानं सांगितलं आहे. वेद अनंत बोलिला, अर्थ इतकाची साधिला, कोणाशी शरण जावे? विठोबाशी शरण जावे. विठोबाशी. आवडी विठ्ठल. आता पुढं गायी जे म्हटलं त्याची सेवा करणं. गायनामध्ये अनेक प्रकार आहेत. गायी जे म्हटलं लोकांतात नव्हे, एकांतामध्ये. एक 13व्या अध्यायामध्ये पद आहे सर. महात्म्याची लक्षणं सांगताना बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदाची खंती, जाण मनुष्याकारी मूर्ती ज्ञानाची तो. ज्याला जनपदाची खंती आहे, सत्कार केला, लौकिक झाला माझा, नको खंती वाटते. एकांतावर मात्र प्रीती आहे. मनुष्यामधला ज्ञानाची मूर्ती इति ज्ञानोबराय वाच्य.
म्हणून गायी जे एकांती म्हटलं. आणि असं जर आपल्याकडून सेवा घडली तर अलाभ्य असणारा लाभ आपल्याला प्राप्त होतो. याचा एवढाच अर्थ आहे की आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख होते आहे. मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. हंस निरूपण म्हणून आहे आपल्या भागवतामध्ये. त्यामध्ये ब्रह्मदेवाच्या मुलांनी सनकादिकांनी ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं त्यांना उत्तर देता आलं नाही म्हणताना भगवान कृष्णाला बोलवून घेतलं आणि भगवान कृष्णाने हंस रूपामध्ये जे ज्ञान सांगितलं आहे त्या सनकादिकांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ते मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे? महाराज आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, उंच आहे, सावळा आहे, ठेंगणा नाही कोण, मी वासुदेव आहे अशी अनुभूती येणं त्यांनी याला म्हटलं आहे. अलाभ्यते येती लाभ घरा आणि का अंतरीन द्यावी वसती करावी हे शांती वासनेची. तुका म्हणे बाणहाची निर्वाणीचा वाऊगे हे वाचा वेचू नये आवडी विठ्ठल गायचे कांती अलाभ्यते येती लाभ घरा. हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा. हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा. दंभ दूरी गेला. हित व्हावे तरी चित्त शुद्ध सेवा. चित्त शुद्ध सेवा देवाची. चित्त शुद्ध सेवा. चित्त शुद्ध सेवा देवाची. आवडी विठ्ठल गायीचे एकांती. आवडी विठ्ठल गायीचे एकांती. चित्तशुद्ध सेवा देवाची. चित्तशुद्ध सेवा. चित्तशुद्ध सेवा देवाची. आवडी विठ्ठल गायीचे एकांती. आवडी विठ्ठल गायीचे एकांती. गायीचे आवडी विठ्ठल गायीचे कांती. आवडी विठ्ठल गायीचे कांती. आवडी विठ्ठल गायीचे कांती. आवडी विठ्ठल गायीचे कांती. आवडी विठ्ठल आवडी विठ्ठल गायीचे एकांती. आवडी विठ्ठल गायीचे एकांती. अलबेते लाभ घरा. अलबेते
पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय जय विठोबा रखुमाई कुमार 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अनिकांतरी न द्यावी वस्ती. अभंगातलं पुढचं प्रमाण आहे. अनिका आणि अंतरी आणि वस्ती. आता अनेक कोणकोणतरी आहेत नाही ते. एक ज्ञानोबरायांचं 2-3 पुरावं कसं आहेत बघा. तैसा हृदयामध्ये मी रामो एक पुरावा. एरहवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका हे ऐशी आणि सर्वा घटी राम देहादेही एक. हेच एवढा त्या ठिकाणी पाहिजे. अनेक नकोत म्हटलं. पण अनेक हे तिथंच राहतात. आपल्याकडं सांख्ययोगाच्या पुढचा अध्याय 3रा अध्याय म्हणजे विषाद योग, सांख्ययोग, निष्काम कर्मयोग. त्यात पुढं असं चिंतन आलेलं आहे बघा. वस्ती चैतन्याचे शेजारी ज्ञानाचे एकाहारी हे महामारी आवर्तीना. म्हणजे राहतात कुठं ते तिथं राहतात. जिथं हृदयात राम राहतो आहे त्या ठिकाणी राहतात. कोण आहेत हे? अनेक आहेत. कामयश क्रोधयश रजोगुणा समुद्भवा महाशनो महापापमा विद्येनिमिह वैरिनं. आसुरी संपत्तीचं तिथं वर्णन आहे. पुढं भरपूर यामध्ये हे प्रकरण 7 दिवस सांगून संपत नाही. पुढं 7व्या अध्यायामध्ये कसं रूपक केलं आहे बघा. आता ज्यांना व्याकरणाचा गाढा अभ्यास आहे त्याचं वाङ्मय आहे. संत वाङ्मय काळात तर व्याकरण पाहिजे पहिलं. इच्छा नावाची मुलगी, द्वेष नावाचा मुलगा, त्या दोघांचा विवाह झाला. त्यांना एक रोपटं झालं. त्याचं नाव ठेवलं मोह. आणि त्या इच्छेच्या मुलीचा बाप अहंकार. म्हणजे त्या मोहाचा आजा अहंकार, मोहाची आई इच्छा, मोहाचा बाबा द्वेष. ही 4 जर एके ठिकाणी झाली तर उभ्या आयुष्यात भजन करू देत नाहीत. असं कुणी सांगितलं? ज्ञानोबरायांनी. इच्छा द्वेष समुत्थेनं द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गेयांती परंतप. तेथे इच्छा ही कुमारी झाली, कामाची या तारुण्य आली. द्वेषेशी मांडली वऱ्हाडीक, तया दोघास्तव जन्मला. ऐसा द्वंद्वमोह झाला, तो आज याने वाढविला अहंकारे. पुढे भरपूर वर्णन केलं. धृतीश सुद्धा प्रतिकुळू, नियमाही नागेवे सोळू. अशा रसे 2 दिलू झाला सांता. आणि मग त्यांनी वर्णन केलं. तेने भावशुद्धीचे वाटे, पसरवले विकल्पाचे काटे. चिरिले आव्हानटे अपप्रवृत्तीचे, मनोनी भूते भांबावली. संसाराची आडवा माझी पडिली, दुःखाची घेतली दांडी. भरपूर वर्णन केलं. पाठी मरणाचे रेवे रेवेले, ऐसे कामाचे काशी लागले गेले वाया फट्ट गाढवाच्या. असं तुकोबरा त्याच्यापुढं वर्णन करतात. म्हणून न द्यावी वस्ती म्हटलं. भागवतामध्ये याचं चरित्र आलेलं आहे. मी थोडक्यात सांगून पुढं जातो, कारण सारखं चित्तामध्ये बसतं ते. हजारो ठिकाणी प्रसंग येतो आपल्याला जायचा. आणि त्यामुळं ह्या जर ओव्या आपण बघितल्या तर नाथांनी एवढं कठोर लिहिलं आहे महाराज. स्वतः काम भगवंताला वश करायसाठी गेला होता. त्याचं काही चाललं नाही. तो काम स्वतः सांगतो आहे, मी कुणाला पकडलं ते. पराशर ऋषी त्यांचं एक उदाहरण आहे. भागवतामध्ये नारदाचं उदाहरण आहे. भागवतामध्ये विष्णूचं उदाहरण आहे. ब्रह्मदेवाचं उदाहरण आहे. केवढी उदाहरणं आहेत महाराज. हे छोटं तुम्हाला पद सांगून मी पुढं जातो. पराशर मुनी नावेमधून प्रवास करत होते. नाव चालवणारी कोळ्याची मुलगी होती. मुलगीला भुलले. ती मुलगी म्हणते, हो तुम्ही ऋषी आहात ना, आणि दिवस आहे ना. तपस सामर्थ्यानं दिवसाची रात्र करता आली, दोष जिंकता नाही आला. ब्रह्मा कन्येशी धरू जाय, पराशरादी झाले काय, भोगिली पाहे दिवा दुर्गंधा. विष्णुवृंदेच्या स्मशानी धरणे बैशे विषय ग्लानी, अहिलेची कहाणी वेदी पुराणी वर्णिजे.
नारदो नायके माझी गोठी त्याशी झाले पुत्रसाठी, माझी साहो शके काठी आयसा बळ या सृष्टी असेना. भरपूर त्यांचं वर्णन केलं आहे. मला सृष्टीला मला म्हणजे तोंड देणारा कोण नाही असं म्हणतो तो. अखंड ब्रह्मविना घेऊन फिरणार नारद त्याला सोडला नाही म्हटले. म्हणून पूर्वीच्या काळात सुंगी भजन असे, सुंगी भजनं. आता ती सुंगी भजनं आहेत करते असा बोध नाही ना. एडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारली शंकरा केला ब्रह्मयाचा माथेरा, इंद्रचंद्राशी लाविला गदा. पर वर्णन केलं त्याने. हे सगळं त्या अनिका अंतरींच्या ठिकाणी आहे. म्हणून फार अवस्था वाईट आहे त्यामध्ये. गंमत चिंतनामध्ये अशा आहे, यांना थरा देऊ नका म्हटलं. पण याच्यातून चुकल्यांची सुद्धा यादी आहे महाराज. तेच भारूड आहे बघा. थट्टेतून चुकले 4 जण, भीष्म, शुक, हनुमान, 4था कार्तिक स्वामी जाण, त्याला नाही बट्टा अशी ही थट्टा. आता त्यांचं चरित्र किती आहे. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी आले, आईच्या उदरात ते 12 वर्षे होते. शुकाचार्य. अजून कोण. कार्तिक स्वामी, त्यांचं चरित्र आहे. आमच्या चक्रशिवाडीमध्ये कार्तिक स्वामींची मूर्ती आहे. तिथल्या पुजाऱ्यांनी त्यावरती पडदा बांधला. कारण कार्तिक स्वामींनी आपल्या अवतार कार्यामध्ये डोळ्यानंही स्त्री बघितलेली नाही, पण ते पडदा काढून जाऊन मारतात धडक त्याला. आता तेच तिकडेच वळाय नको आपल्याला. म्हणजे कार्तिक स्वामी आणि शुकाचार्य. खेळ्या माझे हनम्या शहाणा, तो न पडे काम व्यसनी रे, कामच नाही क्रोधाचे कैसा तिथे कैसे भांडण रे, वर्णन केलं. आणि अजून एक आहे बघा, भीष्माचार्य, शंतनू राजांचा मुलगा. त्यांचंही चरित्र महाभारतामध्ये आहे. तो गंगापुत्र आहे. ती गंगा कोणतरी होती, म्हणजे स्वर्गातल्या अप्सरा, ती शापानं खाली आली होती. तिला उशाप मिळाला होता. होईल ते बाळ नेऊन गंगेत टाक. 7 टाकलीने 8वा घेऊन निघाला. शंतनूनं पकडली. हे सगळे तिने सांगितले. ती निघून गेली. पण राजा दुःखी होता ती निघून गेल्यामुळं अप्सरा. आणि मग भीष्माने विचारलं की कुठलंही दाखवायची मुलगी ती मी करून आणायचो. तिने सांगितलं अमुक अमुक म्हणून. तिच्या बापाकडे गेले भीष्माचार्य. तिने सांगितलं तू पहिला मुलगा आहेस, गादीवर कोण बसणार, तू बसणार. ती म्हटली मी बसत नाही. तुझी मुलंनी माझ्या मुलीच्या मुलांचं भांडण लागलं तर. त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञा केली की बाबा मी आजन्म ब्रह्मचर्य राहीन आणि होणाऱ्या तुझ्या मुलीच्या पुढच्या कुळीवरती मी छत्र धरून म्हटलं, आणि मी काही विवाह करणार नाही. आजन्म राहिले ब्रह्मचर्य. ते चुकले. म्हणून ज्यावेळी वस्त्रहरण प्रकरण आहे द्रौपदीचं, भीष्माचार्य हजर होते. तलवार होती हातात, अशी दाबल्यावर रक्त सांडत होतं हातातनं. पण त्यांना अडवता आलं नाही का, वचन दिलं होतं त्यांच्यावर छत्रधरण म्हणून. हा सगळा इतिहास आहे. त्यातून हे चुकले नाही. असा एक वर्ग आहे. काम क्रोध बंदी खानी तू कामने दिली दोन्ही, इंद्रियाचे धन्य आम्ही झालो गोसावी. काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता, देवतया जवळी असे पाप नाशे दरुशने. वर्णन त्यांनी केलं आहे. जाय ओतो माय न करी सायास, आम्ही विशुंदा सतैशे नव्हे, पराव्या नारे माऊली समान, हे गेले नेमुनी ठाईचे. एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण, प्राण गेल्या जा न करू नये, तुका म्हणे ऐशा साधने जोर आहे, तो चिज्ञानला ही गुरुकृपा. म्हणून त्यांनी वर्णन करताना वर्णन केलं आहे. यांना थारा देऊ नका म्हटलं. आणि का अंतरीन द्यावी वसती, करावी हे शांती वासनेची. आता ते वासनेचं प्रकरण सुद्धा मोठं आहे महाराज. आमचे महाराज सांगायचे कोटीतून कीर्तन करायचे. कोटीतून म्हणजे शब्द कोटीतून होते. तुम्हाला स्त्रिया किती, बाप महाराज सांगायला बसले माणसं म्हणायची 1, मी सांगतो तुम्हाला 2 आहेत असे महाराज म्हणायचे. 2 कशा काय, अरे आतली 1 आणि बाहेरची 1. आता ते काय कळलं सांगा कीर्तनातलं. 2 म्हणजे वासना. आणि ते भारूड बी सांगायचे. वासना बायको शेजारीनं, झगडा कुठला अतिदारून, तिचे पायी नागवन घर बुडविशी, मी आलो रायाचा जोशी. ते काय म्हणायचे, व्यवहारातली आहे ती बरी आहे, फेटा धुवून आणते, धोतर धुते, जेव्हा खाय वाढते. पण आतली आहे ती फार अवघड आहे. ती जर अशी जर म्हणजे उठून बसली तुम्हाला ती नाचवते अशी महाराज सांगायची. म्हणून ती वासना निघून जावी नाही, समूळ वासना निर्वावी. करावी हे शांती वासनेची, आवडी विठ्ठल गाई जे एकांती, आलाभ्यते येतीला भगरा. महाराज शेवटचं प्रमाण सांगता आहे. तुका म्हणे बाण शस्त्र निर्वाणीचा, तुका म्हणे बाण वाणीचा, म्हणे बाण निर्वाणीचा, तुका म्हणे बाण हाती निर्वाणीचा, तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, तुका म्हणे बाण हाती निर्वाणीचा, तुका म्हणे बाण हाती निर्वाणीचा. वाऊगे ही वाचा वेचून, वाऊगे ही वाचा वेचून, वेचून, वाऊगे ही वाचा वेचून. विठ्ठल आवडी गाई जे एकांती, वडी विठ्ठल गाई जे
निर्वाणीचा याचा एवढाच अर्थ आहे, आपल्या व्यवहारामध्ये असतं बघ. दोघांचा जर वाद लागला, त्यातला एकटा म्हणतोय बघ त्याला सांग हे माझं शेवटचं निर्वाणीचं बोलणं आहे. तसं महाराज म्हणतात तुम्हा मला ते निर्वाणीचा इशारा देतात, काही बोलू नका. बोलण्यानं काय होतं, वाद निर्माण होतो. आम्ही जिथं काम केलं भोगावतीवर, तिथे एक किवंडा मनुष्य होता. आणि काम बंद झाल्यावर आम्ही जर बसलो बोलत, तर त्याला काय वाटायचं ही माझंच बोलतात. मग ते यायचं नाही, म्हणा तुम्ही माझं बोलता का नाही सांगा, मला काय ऐकू येत नाही, म्हणजे काय कळत नाही काय म्हणायचा. म्हणजे त्याला वाटलं की या बोलण्यानं काय होतं, वाद निर्माण होतो. महाराजांचं असं म्हणणं आहे, वावगं बोलायसाठी वाणी दिलेली नाही. आता वाणींचं प्रकरण अमृतानुभवामध्ये भरपूर लिहिलं आहे त्यांनी. पहिलं प्रकरण आहे शिवशक्ती समावेशन, ब्रह्म माया प्रकृती पुरुष विठोबा रखुमाई, ते पहिलं प्रकरण. सद्गुरु स्तवन दुसरं प्रकरण आहे. वाचारून परिहार तिसरं प्रकरण आहे. त्यामध्ये एकूण 4 वाण्या सांगितल्या, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. अजून काही शास्त्रामध्ये 4 अवस्थासुद्धा आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या. हे अवस्थेंसुद्धा वर्णन केलेलं आहे. सरासरी जर आपण बघितलं तर परेहुनी परते घर तेथे राहो निरंतर. ती परावाणी बिंबीच्या देटाजवळ आहे. म्हणून पूर्वीची म्हातारी माणसं म्हणजे काय भजन करतोय, असं भजन पाहिजे बिंबीच्या देटापासून. खरंच आहे महाराज, ते त्या परावाणीच्या पलीकडला भगवान परमात्मा आहे. म्हणून वाणी ही वैखरी वाणी आहे. ऐशी जोडी करा राम कंठी धरा, ही कंठातली मध्यमा आहे. आणि पश्यंती म्हणून एक वाणी आहे. त्या वाणीमधून वावगं काही बोलू नका म्हटलं त्याने. बोलायचं तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. एक नाथांचा हरिपाठामध्ये अभंग आहे बघा, हरी बोला देता हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला, हरी बोला भांडता हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला एकांती हरी बोला लोकांती. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, आम्ही गाऊ ओविये. दळिता कांडिता, दळिता कांडिता, जेविता गे बाईये. राम वेळोवेळा आम्ही ओविये, आम्ही गाऊ ओविये. दळिता कांडिता, तळताना कांडताना उठताना बसताना राम वेळोवेळा. म्हणजे देह त्यागा अंती हरी बोला म्हटलं. एक ज्ञानोबारांचं प्रमाण आहे, अंती जया मती साचची पुढीला गती. अंतिम समयी जसं तुमचं आमचं चित्तवृत्ती असेल त्याप्रमाणे पुढचा जन्म आहे. म्हणून जडभरत राजा हरणी जन्मा गेला, घाला तो घातला कधी वास. जडभरत काय सामान्य आहे का? जडभरताचे चरित्र भागवतामध्ये आहे. वृषभपुत्र म्हणून 100 पुत्र, त्याला ज्येष्ठ पुत्र तो वानप्रस्थ आश्रमामध्ये आला. आणि वानप्रस्थ आश्रमामध्ये आल्यानंतर सगळं त्यागलं, पत्नी मुलं राज्य त्यागलं, अरण्यात गेला, एक झोपडी बांधून राहिला. हरणाचं पिल्लं त्याला भेटलं आणि त्या हरणाच्या पिल्लाबरोबर चिंतन करतो आहे, देवा या अरण्यामध्ये आम्ही दोघंच आहोत, मी आणि माझं हरण. कुणाचं हरण? माझं. किती दिवसाची संगत आहे सांगा महाराज. आणि देह पडते म्हटलं माझ्या हरणाचं कसं होईल म्हटलं, हरणी जन्मा गेला. आमचे महाराज सांगायचे माझ्या कोंबड्यांचं कसं होईल, कोंबड्यांच्या जन्माला. कसे जशी वासना नटल त्याप्रमाणे देह आहे, पण ती निघून जावी असं चिंतन त्यामधलं. म्हणून वावगं काही बोलायचं नाही, वाचा शुद्धी होते, अंतःकरण शुद्ध होतं. तो का म्हणे देह भरीला विठ्ठले, कामक्रोधे केले घर रिथे. म्हणून वाणीमध्ये निर्वाणीचं बोलणं महाराजांचं आहे. वावगं काही बोलू नये. नामस्मरण हे फार मोठं एक साधन आहे. देवप्राप्तीचे अनेक मार्ग सांगितले, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, पण एक साधन म्हणून सर्वसमावेशक कोणतं असेल तर सकळाशी येते. सकळाशी म्हणजे कशाला, सगळ्याला नवं सकळाशी येते. आता हे सगळीकडे लावायल्यात सकळाशी येते म्हणून, सगळीकडे नाही महाराज. आमचे गुरुजी सांगायचे, एसटीतले पॅसेंजर उठले आणि ड्रायव्हरचं स्टिअरिंग काढून घेतलं. ड्रायव्हर म्हणला काय करता, सकळाशी येते. तिथं नव्हे, आचार्य जेवण करतो, हे सगळे मिठाच्या पिशव्या घेऊन गेले. आचार्य म्हणले तुम्ही काय करता, सकळाशी येते.
अहो कुठं ते कळायला पाहिजे ना. फक्त भगवंताच्या नामस्मरणासाठी यारे यारे लहान थोर याती बल येणारे नर करावा विचार लगे चिंता कोणाशी. नामस्मरणाला वेदाची मान्यता आहे. नाम जपयज्ञ परम पादु न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थे का कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे आंघोळ न लगे तोंड धुवावी. राम म्हणता चाले यज्ञ पावला पावले. पर तसं नाम नामीचा अभेद होऊन जर नामस्मरण घडलं तर. नाहीतर आमचं एक महाराज एक उदाहरण सांगायचे. पूर्वीची घरं समोर जनावरं आणि लगी आणि सोफा असं असायचं ते. आणि एक गाय व्यालेली होती आणि सकाळ सकाळी तो उठून म्हातारा जप करत बसला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि ती माणसं कामात व्यस्त होती आणि ते गायीच्या दुधाची वेळ झाली होती आणि ते वासरूसारखं खुंटा ओढायचं. ती शेवटी ती वेळ झाल्यामुळे त्यानं ते आपलं बिरडं तोडलं आणि गाईला प्यायला लागलं. अरे पळा 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अरे पळा पळा ते गाईला वासरू पिलं बघा रामकृष्ण. हे कसलं नामस्मरण महाराज. आपण राम म्हटलं तर रामाची प्रतिकृती समोर दिसली पाहिजे. नाम नामीचा अभेद म्हटलं असं आपण नामस्मरण केलं तर अंतःकरण शुद्ध होतं. शुद्ध अंतःकरणामध्ये ईश्वराचं प्रतिबिंब म्हटलं. याला ईश्वर कृपा म्हटलं. ईश्वराचं कार्य हे गुरूंची भेट घालून याला गुरुकृपा म्हटलं. नंतर शास्त्रकृपा अंतःकरण कृपेनंतर महाराजांचं बोलणं आहे. मी वासुदेव तत्वता ही अनुभूती येण्यासाठी आवडी विठ्ठल गाई जे एकांती अलाभ्यते येते लाभ घर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे बाण तुका म्हणे बाण हाती निर्वाणीचा तुका म्हणे बाण तुका म्हणे बाण तुका म्हणे हाची निर्वाणीचा तुका म्हणे तुका म्हणे बाण तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा तुका म्हणे बाण परत कर जाय निर्वाणीचा तुका ढिला कर नाचा येऊन ये वाहू गे वाचा वेचून ये ढिल्ल कर नवनाथ ते ढिल्ल कर स्टँड पुढे घे स्टँड पुढे घे वाहू गे वाचा वेचून ये वाहू गे ही वाचा वेचून ये
वामुगे वाचा वेचून ये आवडी विठ्ठल आवडी विठ्ठल गाईचे कांते मन भरत घे वावुगे वाचा वेचून ये 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 आवडी विठ्ठल आवडी विठ्ठल कांजया आवडी विठ्ठल आवडी विठ्ठल गाईजे कांती आवडी विठ्ठल गाईजे कांती आवडी विठ्ठल गाईजे एकांती श्री विठ्ठल गाईजे एकांती आवडी विठ्ठल गाईजे कांती आवडी विठ्ठल गाईजे कांती आवडी विठ्ठल गाईजे एकांती आवडी विठ्ठल गाईजे एकांती अलभ्यते येतील बघरा अलभ्यते येतील भोगरा अलभ्यते येतील बघरा अलभ्यते येतील भोगरा आवडी विठ्ठल गाईजे कांती आवडी विठ्ठल गाईजे कांती आवडी विठ्ठल गाईजे एकांती आवडी विठ्ठल गाईजे एकांती अलभ्यते येतील बघरा रे ना अलभ्यते येतील बघरा अलभ्यते येतील बघरा आवडी विठ्ठल गाईजे कांती आवडी विठ्ठल गाईजे कांती आवडी विठ्ठल गाईजे कांती अलाभ्यते येतील भघरा तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा वावुगी हे वाचा वेचू नये आवडी विठ्ठल गाईजे कांती अलाभ्यते येतील भघरा. भागवत पारायण उद्याचा जागर आहे. दादा म्हणायचे भागवत वाचायला अवघड 4.5 प्रास भागवतच्या ओव्या आणि ज्ञानेश्वरी 3.5 प्रास. ते पारायणामध्ये भागवत थोडा वाचायला कठीण जातो आणि प्रत्येक गावामध्ये अखंड ज्ञानेश्वरी पारायण असतं, पण भागवत कधीतरी पारायणला येतो, कठीण जातो तो भागवत वाचायला.
ते या घराण्यामध्ये अखंड आहे. दीर्घकाळ परमार्थ टिकणं कठीण जातं. श्री गुरु साखरे महाराजांचं एक वाक्य आहे, फार मोठं पारायण उदो उदो नुकती सुरुवात आहे. आणि उगा आपली माणसं एक 10-20 माणसं असं कमीही बऱ्याच वर्षापासून चालले असं ते सांगायचे. तसं परमार्थ हा तेवढ्या वाटा नाही, दीर्घकाळ आवडायला पाहिजे. त्याच्यासाठीच आपला जन्म आहे. या घराण्यातल्या सगळ्या वारकरी म्हणजे आपल्या किल्लेदार परिवारानं वाहून घेतलेलं आहे. 7 दिवस सगळी माणसं कायेनं वाचेनं मनानं सगळी सेवा करतात. त्यांचे संप्रदायामध्ये फार मोठं योगदान आहे. असं त्यांच्याकडून भगवंताने सेवा करून घ्यावी असं देवाकडं मागूया आणि थांबूया. विठ्ठल जय जय विठ्ठल.